इंटरमिजिएट एक्झामचा चौथा पेपर कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन म्हणजेच प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग यातील अक्षरलेखनची डिटेल इन्फॉर्मेशन आणि आत्तापर्यंत एक्झामला येऊन गेलेले सगळे क्वेश्चन, त्याचप्रमाणे भरपूर एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे। त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या लेटेस्ट व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स देखील चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। ड्रॉइंग एक्झामची रिझल्ट डेट, ड्रॉइंग एक्झामचे सगळे अपडेट्स या चॅनलवरती पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच खाली दिसतील आणि जसजसे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका, त्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन दिलेली आहे, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ केलेले आहेत, त्यामुळे चॅनलवरती जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन सगळ्या व्हिडिओ नक्की ऐका। एक्झामला विभाग अ मध्ये प्लेन जॉमेट्री म्हणजेच कर्तव्य भूमिती हा टॉपिक येतो आणि विभाग ब मध्ये घनभूमिती व अक्षरलेखन म्हणजेच सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग हा टॉपिक असतो। या व्हिडिओमध्ये आपण अक्षरलेखनाविषयी पाहणार आहोत, म्हणजेच लेटरिंगविषयी पाहणार आहोत। अक्षरलेखन या टॉपिकमध्ये किंवा लेटरिंग या टॉपिकमध्ये विभाग ब मध्ये एक्झामला तुम्हाला आत्तापर्यंत कशा प्रकारचे क्वेश्चन येऊन गेले आहेत किंवा होते ते मी सांगते। प्रश्न क्रमांक 1 म्हणजे क्वेश्चन नंबर 1, तुम्हाला एक्झामच्या पेपरमध्ये असे सांगितले जाते 11 सेंटीमीटर त्रिज्येच्या अर्धवर्तुळाकृती फलकाचे रेखाटन करा, म्हणजे 11 सेंटीमीटर रेडियस घेऊन तुम्हाला हाफ सर्कल काढायचा आहे। या फलकात पुढील शब्द किंवा शीर्षकाचे सौंदर्य निर्मितीच्या दृष्टीने शब्दार्थाला अनुरूप किंवा कलात्मक पद्धतीने रोमन, देवनागरी किंवा एखाद्या भारतीय लिपीमध्ये सुसंवादी अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवा। सगळ्यात महत्त्वाचं असं की रोमन लिपीत याचा अर्थ इंग्लिशमध्ये, रोमन लिपी याचा अर्थ इंग्लिशमध्ये ABCD अशा पद्धतीने होतो, म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता। आणि देवनागरी याचा अर्थ तुम्ही मराठी, हिंदी, संस्कृत यापैकी कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता। लेटरिंग मराठी, हिंदी, संस्कृत याचा अर्थ देवनागरी आणि पुढे त्याला जोडून असा दिला आहे। एखाद्या भारतीय लिपीत, म्हणजे पुढे त्यांनी असं सांगितलं आहे एखाद्या भारतीय लिपीत, भारतीय लिपी याचा अर्थ मराठी, हिंदी, संस्कृत, जसं देवनागरी आहे तसंच बंगाली, गुजराती, उर्दू असे वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा तुम्ही अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवू शकता असे इथे दिले आहे। या प्रश्नामध्ये, या क्वेश्चनमध्ये पाणी वाचवा किंवा इंग्लिशमध्ये सेव्ह वॉटर असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। क्वेश्चन नंबर 2, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 20 सेंटीमीटर लांब आणि 10 सेंटीमीटर रुंद आयताकृती आकाराचा फलक तयार करा, म्हणजे आयत तयार करायचा आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रेक्टँगल काढायचा आहे। या रेक्टँगलमध्ये पुढील शब्द किंवा शीर्षकाचे सौंदर्य निर्मितीच्या दृष्टीने शब्दरूपाला अनुरूप किंवा कलात्मक पद्धतीने रोमनागरी, देवनागरी किंवा एखाद्या भारतीय लिपीत सुसंवादी अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवा असा प्रश्न येणार आहे किंवा आला होता यापूर्वी, परत हे प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते। या ठिकाणी उत्सव आणि इंग्लिशमध्ये फेस्टिवल असा शब्द दिला आहे। मराठीमध्ये उत्सव आणि इंग्लिशमध्ये फेस्टिवल हा शब्द, फेस्टिवल जो असतो तो कॅपिटल लेटर्समध्ये दिला जातो, सगळे बिग अक्षर असतात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये उत्सव। अक्षरलेखन हा प्रश्न सोडवताना तुम्ही मराठी मीडियमचे असो किंवा इंग्लिश मीडियमचे असो, तुम्हाला ज्या भाषेमध्ये अक्षरलेखन करायचे आहे त्या भाषेमध्ये तुम्ही करू शकता। उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल उत्सव किंवा फेस्टिवल यामध्ये तुम्ही उत्सव लिहू शकता किंवा फेस्टिवलही लिहू शकता। दोन्हीपैकी कोणतेही एक तुम्ही चूज करू शकता, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवू शकता। त्यामुळे इंग्लिश मीडियमच्या मुलांनीच फक्त इंग्लिशमध्ये फेस्टिवल लिहायचं असं अजिबात नाही।
मराठी मीडियमची मुले देखील फेस्टिवल हा शब्द इंग्लिशमध्ये लिहू शकतात आणि इंग्लिश मीडियमची मुले देखील उत्सव हा शब्द मराठीमध्ये लिहू शकतात आणि पेपर सोडवू शकतात. आता क्वेश्चन नंबर 3. 12 सेंटीमीटर त्रिज्येचा म्हणजे रेडियस, 12 सेंटीमीटर रेडियस अर्धवर्तुळाकृती म्हणजे हाफ सर्कल फलकाचा आकार तयार करा आणि वरील अर्धवर्तुळाकृती फलकामध्ये पुढील शब्द किंवा शीर्षकाचे सौंदर्य निर्मितीच्या दृष्टीने शब्दार्थाला अनुरूप किंवा कलात्मक पद्धतीने रोमन किंवा देवनागरी, रोमन म्हणजे इंग्लिशमध्ये आणि देवनागरी म्हणजे मराठी हिंदी संस्कृतमध्ये किंवा एखाद्या भारतीय लिपीत सुसंवादी अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवा. शेतकरी किंवा फार्मर असा शब्द इथे दिलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 4 मी तुम्हाला सांगते. 20x8 सेंटीमीटर म्हणजे 20x8 सेंटीमीटर मेजरमेंटचे आयताकृती फलकाचे रेखाटन करा. इथे बघा 20 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर म्हणजे 20x8 सेंटीमीटर मेजरमेंटचं तुम्ही रेक्टँगल काढायचं आहे, आयत काढायचं आहे आणि त्या आयतामध्ये तुम्हाला ज्ञानदीप हे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लिहून दाखवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स येतात. पुढेही मी भरपूर एक्झाम्पल्स सांगितले आहेत. या वर्षीच्या पेपरमध्ये साधारण कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स येण्याची शक्यता आहे ही दाखवली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर जुन्या देखील एलिमेंटरीच्या अक्षरलेखनाच्या व्हिडिओज आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत, ते देखील चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच दिसणार आहेत. ते देखील नक्की पाहायचे आहेत. वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून माझ्या व्हिडिओज तुम्ही संपूर्ण ऐकायचे आहेत, कारण त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगितली गेली नाही अशी माहिती दिलेली आहे. ड्रॉइंगचे सगळेच ड्रॉ करणार आहेत, म्हणजे तुम्ही ड्रॉइंग हे सगळेजण ड्रॉ करणार आहेत, चित्र काढणार आहात. बारीक सारीक गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर ड्रॉइंग एक्झामला गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये अडचणी येतात, खूप गोंधळ होतो. खूप मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या किंवा स्टुडंटच्या ज्या ज्या शंका होत्या, त्यांनी ज्या काही कमेंट्स मला केल्या होत्या, त्या सगळ्या शंकांचे समाधान मी माझ्या व्हिडिओमध्ये केले आहे. त्यामुळे फास्ट स्पीडने जरी पाहायचे असतील तरी सगळे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहतानाच लक्षात येणार आहे की मी खूप एक्झाम्पल्स त्यामध्ये दाखवले आहेत. इंटरमिजिएट एक्झामचे डिझाईन पेपर, मेमरी ड्रॉइंग, स्टील लाईफ, प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री असे भरपूर व्हिडिओज. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट एक्झामनंतर तुम्हाला नेमके किती मार्क बोर्ड एक्झाममध्ये वाढणार आहेत, बोर्ड एक्झाममध्ये नेमके मार्क वाढतात का, कोणत्या बोर्डला मार्क दिले जातात, किती मार्क दिले जातात, याची अतिशय लेटेस्ट अशी व्हिडिओ मी तयार केली आहे. म्हणजे तुम्हाला जर A-B-C यापैकी कोणती ग्रेड मिळाल्यानंतर मार्क दिले जातात, तुम्हाला फेल कधी केले जाते, हे सगळं व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ती देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे क्वेश्चन पेपरच्या देखील ड्रॉइंगच्या लेटेस्ट अशा व्हिडिओज पाहायच्या असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहेत. आता आपण पाहूया की अक्षरलेखनाचे नेमके टॉपिक परीक्षेला कोणत्या प्रकारे येऊ शकतात. पहा, राजा शिवाजी काही टॉपिक मराठीमध्ये सांगते, काही इंग्लिशमध्ये सांगते आणि राजा शिवाजी हे अक्षर येऊ शकतं. विक्ट्री म्हणजे विजय हे अक्षर येऊ शकतं. तुम्हाला विक्ट्री इंग्लिशमधून देतील, विजय मराठीतून देतील. त्याचप्रमाणे तुम्हाला मुंबई हा शब्द मराठीतूनही देतील आणि इंग्लिशमधूनही देतील. तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे. गुलमोहर, गुलमोहराचं झाड असतं फुलांचं, हा शब्द तुम्हाला मराठीत देऊ शकतील किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकतील. हिमालय, हिमालय हा शब्द येऊ शकतो. युनिटी इंग्लिशमध्ये देतील. खडबडीत, समांतर, वजनदार, सावली, शाळा, धोका, स्थानक, बालकला, नाट्यप्रवास, योग अभ्यास, शूर शिवबा, पतंग महोत्सव, कलारंजन, नेचर म्हणजे निसर्ग, फुलपाखरू, बटरफ्लाय, सैनिक म्हणजे सोल्जर, प्रकाश म्हणजे लाईट, सिनेमा म्हणजे चित्रपट, हे देखील महत्त्वाचं आहे. ट्री म्हणजे झाड, हे देखील महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र दिन, अभिनंदन, ज्ञानदान, पाऊस, पाऊसधारा, कलावंत, रंगतरंग, जय जवान, शिलालेख, आराखडा, अलंकारिक संघर्ष, अलंकारिक हा शब्द देखील येऊ शकतो. संघर्ष म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण स्ट्रगल असं म्हणतो.
म्युझिक म्हणजे संगीत, कट कट येऊ शकतो, CUT कट, स्पीड, वॉल, रिफ्लेक्शन, स्प्रिंग, वूड, फॅट, रूट्स, रोप, डेकोरेटिव्ह, माउंटन, स्लिम, फायर, सँडी, डस्ट, आर्ट, काटेरी वाट, गुलमोहर. ड्रॉइंग एक्झामला जाताना पहा, ड्रॉइंग एक्झामला जाताना नेमकं कोणतं मटेरियल तुम्ही घेऊन जायचं आहे, नेमकी काय काळजी घ्यायची आहे, याची अतिशय इम्पॉर्टंट अशी लेटेस्ट व्हिडिओ मी तयार केली आहे आणि ती चॅनलवरती टाकली आहे. ती देखील तुम्ही नक्की पहा. चॅनलवरती तुम्हाला 8 स्टँडर्ड टू 12 स्टँडर्डपर्यंतच्या अतिशय यूजफुल अशा व्हिडिओज देखील पाहायला मिळणार आहेत. इंग्लिश मिडियमसाठी, मराठी मिडियमसाठी, CBSE बोर्ड, SSC बोर्ड, सगळ्या बोर्डच्या क्वेश्चन पेपर्स देखील मी सतत अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जसजसे व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि खाली हाईपचं बटन असेल ते देखील दाबा. धन्यवाद.